हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. मी विनया टेंबे बोलतेय आणि आज आपण लहान मुलांशी सकाळपासून रात्रीपर्यंत इंग्लिशमधून कसं बोलू शकतो ते पाहूया. लहान मुलं आहेत, शाळेत जाणारी, असं इमॅजिन करून संवाद संवाद म्हणजे वाक्य लिहिलेली आहेत. अगदी सोपी साधी वाक्य आहेत. जर तुम्ही बोलत राहिलात मुलांशी इंग्लिशमधून तर मुलं सुद्धा सहजपणे इंग्लिश घरच्या घरी शिकतील आणि अगदी सराईतपणे बोलायला लागतील. म्हणून तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आणि मुलांची अशा पद्धतीने निश्चितपणे रोज बोला. वाक्य पाहूया. सोपी आहेत, छोटी आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा. त्यासाठी वर लिहिलं आहे मी डेली रुटीन. डेली रुटीन म्हणजेच रोजचा दिनक्रम मुलांचा. टॉक विथ चिल्ड्रन. टॉक म्हणजे बोला, विथ म्हणजे बरोबर, चिल्ड्रन म्हणजे मुलांशी. मुलांशी बोला इन इंग्लिश, इंग्लिश मधून. फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट, सकाळपासून रात्रीपर्यंत. पहिलं वाक्य सगळ्यात पहिल्यांदा आपण मुलांना उठवतो त्यावेळेला आपण ऑफकोर्स म्हणतो गेट अप बेटा. आता मी इथे बेटा लिहिलंय, तुम्हाला तुमच्या मुलांना जे काही हाक मारत असाल त्या नावाने गेट अप आणि त्या मुलाचं मुलीचं नाव. गेट अप म्हणजे उठ. इट इज ऑलरेडी लेट. इट इज ऑलरेडी लेट. आता असं ठरलंय की मुलांची शाळेचा दिवस आहे, शाळेत जाणारे मूल, आणि मग आपण म्हणतो उठ लवकर, उशीर होतोय. तो जो उशीर होतोय हे जे मराठीत म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणणार इट इज ऑलरेडी लेट. आधीच उशीर झालाय. गेट अप नाऊ म्हणजे 5-10 मिनिटं वाट बघितली तरीही मूल उठलं नाही की आपण म्हणणार उठ आता. गेट अप नाऊ. नाऊ म्हणजे आता. गेट अप नाऊ, उठ आता. गो टू वॉशरूम. उठल्याबरोबर मुलांना आपण काय सांगतो, जा बाथरूम मध्ये जा, हातपाय धुवून स्वच्छ हो. त्याप्रमाणे गो टू वॉशरूम, वॉशरूम मध्ये जा, बाथरूम मध्ये जा, काय आपण म्हणतो तसं. ब्रश युअर टीथ. पहिल्यांदा उठल्याबरोबर मुलांनी दात घासायचे, त्याप्रमाणे ब्रश युअर टीथ, तुझे दात घास. कोम युअर हेअर. जरा केसांवरून आपण कंगवा फिरवतो म्हणून कोम युअर हेअर. हेअर म्हणजे केस माहितीच आहे, कोम करणं म्हणजे कंगवा फिरवणं, केस विंचर. गेट फ्रेश. फ्रेश हो, ताजा हो, ताजा तवाना हो. गेट फ्रेश. तोंडावर पाणी वगैरे मारून ताजा तवाना व्हायला आपण मुलांना सांगतो, ते म्हणायचं इंग्लिशमध्ये गेट फ्रेश. गुड बॉय किंवा गुड गर्ल म्हणजे जर मुलांनी हे सगळं केलं छानपैकी की लगेच आपण त्यांना थोडंसं एक काहीतरी कॉम्प्लिमेंट देतो. त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये आपण सहज म्हणतो गुड बॉय. मुलगी असेल तर म्हणू गुड गर्ल. आय लव्ह यू. छान आवरलं म्हटल्यावर आपण सहजपणे आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करते, करतो. कम हिअर नाऊ म्हणजे आता सगळं आवरून झालं प्राथमिक, मग आता ये इकडे. कम हिअर नाऊ. नाऊ म्हणजे आता, हिअर म्हणजे इथे. कम हिअर नाऊ, आता इथे ये. हॅव सम मिल्क. साधारण मुलांना पहिल्यांदा आपण दूध देतो प्यायला म्हणून थोडं दूध घे. हॅव सम म्हणजे थोडं, मिल्क म्हणजे दूध. हॅव सम मिल्क, थोडं दूध घे. हॅव ब्रेकफास्ट. दूध झाल्यानंतर थोडस आपण काहीतरी नाश्ता म्हणून सकाळी खायला देतो, त्याला नाश्ता इंग्लिशमध्ये ब्रेकफास्ट. आणि ब्रेकफास्ट घे म्हणून हॅव ब्रेकफास्ट. डोंट शाऊट. आता नावरती गोष्ट असली की मुलं आरडाओरडा करतात, मग त्यावेळेला आपण काय म्हणू की डोंट शाऊट, ओरडू नकोस, डोंट शाऊट. ईट फ्रुट्स. समजा फ्रुट्स दिली आपण ब्रेकफास्ट मध्ये, मुलांना आवडत नसली तर आपण काय त्यांना सांगू, ईट फ्रुट्स, फळं खा. दे आर गुड फॉर यू. दे आर गुड फॉर यू म्हणजे दे म्हणजे इथे फ्रुट्स साठी म्हटलंय. फ्रुट्स किंवा फळं, गुड चांगली, फॉर यू तुझ्यासाठी, तुझ्यासाठी चांगली असतात. फळं खाणं चांगलं असतं, तुझ्यासाठी चांगली आहेत. दे आर गुड फॉर यू. हा झाला सकाळचा ब्रेकफास्ट, मुलांचा उरकला. मग आपण काय म्हणू, गो क्विकली. ब्रेकफास्ट उरकल्यानंतर आपण मुलांना सांगतो चला आता उठ लवकर आवर. ते गो क्विकली. क्विकली म्हणजे लवकर लवकर, पटकन. गो म्हणजे जा, आवरण्यासाठी म्हणून जा. गो क्विकली, पटकन जा. टेक अ बाथ. त्यानंतर आंघोळ करायची युजली. टेक अ बाथ, आंघोळ कर. वेअर युनिफॉर्म. आंघोळ झाल्यावर त्यांचा गणवेश घालायचा असतो शाळेचा, तो गणवेश घालणं, कुठचेही कपडे घालणं, याला क्रियापद आहे वेअर. वेअर युनिफॉर्म, गणवेश घाल. गेट रेडी फास्ट. पटकन तयार हो. पटकन तयार हो, पटकनसाठी फास्ट, तयार होण्यासाठी गेट रेडी. गेट रेडी फास्ट, पटकन तयार हो. स्कूल बस विल कम नाऊ. स्कूल बस येईल आता, शाळेची बस आता येईल.
असं जर म्हणायचं असेल तर काय म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? स्कूल बस विल, कारण येईल भविष्यकाळ म्हणून विल. कम नाऊ, नाऊ म्हणजे आता, आता स्कूल बस येईल. आर यू रेडी, झालंय का तुझं, आवरलंय का तुझं, तयार आहेस का तू? आर यू रेडी? आय हॅव पॅक्ड युअर टिफिन, आय हॅव पॅक्ड युअर टिफिन. स्कूल बॅग भरलेली असं इमॅजिन केलंय आणि त्याच्यात मी टिफिन भरलाय, तुझा डबा भरलाय असं सांगायचं असेल तर आय हॅव पॅक्ड, मी भरलेला आहे म्हणून आय हॅव पॅक्ड. युअर म्हणजे तुझा टिफिन डबा. एन्जॉय स्कूल, शाळेत निघालाय असं जर धरलं तर आपण सांगायचं मग मुलांना बोलताना आपण बोलावं नेहमी की एन्जॉय कर स्कूल, म्हणजे शाळेत मजा कर, चांगलं जाऊ दे शाळेचा दिवस. लिसन टू टीचर्स, शाळेतल्या शिक्षकांकडे लक्ष दे. लिसन टू टीचर्स, लिसन म्हणजे लक्ष देऊन ऐकणं, म्हणून लक्ष देऊन ऐक टीचर्स तुझे काय सांगतायत ते. लिसन टू टीचर्स. इन द रिसेस ईट फुल टिफिन, ही युजली नेहमीच आपल्याला मुलांना सांगावं लागतं की इन द रिसेस, रिसेस म्हणजे मधली सुट्टी, मधल्या सुट्टीत ईट फुल टिफिन, टिफिन पूर्ण खा, डबा पूर्ण खा. मुलं युजली तो अर्धवट टाकून घरी येतात म्हणून आई नेहमी मुलांना असंच सांगते की पूर्ण डबा खा शाळेत. इन द रिसेस ईट फुल टिफिन, मधल्या सुट्टीत पूर्ण डबा खा. ड्रिंक वॉटर, आता डबा खाल्ल्यावर पाणी प्यायला विसरू नको म्हणून ड्रिंक वॉटर, पाणी पी. राईट डाऊन होमवर्क, बरेचदा मुलं अर्धवट काहीतरी लिहून आणतात, टीचर्स सांगतात ते, मग होमवर्क काय, घरी आल्यावर प्रश्न असतो, म्हणून आई वडील मुलांना काय सांगतील? राईट डाऊन होमवर्क. टीचर्स काय सांगतील? तो होमवर्क लिहून काढ, पूर्ण लिही. राईट डाऊन होमवर्क. कम होम सेफली, असंही आपण म्हणू शकतो की आता घरी ये, मग घरी सेफली, सेफली म्हणजे जपून घरी ये, जपून घरी ये. बाय डिअर, स्कूल बस आली, मुलं शाळेत आपली स्कूल मध्ये बसली आणि शाळेत जात आहेत. बाय डिअर, डिअर म्हणतो आपण मुलांना प्रेमाने. बाय डिअर. आय विल वेट फॉर यू, आता मी घरी आहे, मी तुझी वाट पाहतेय असं म्हणायचं असेल तर पाहतेय फ्युचरमध्ये, संध्याकाळी घरी येणार ना मुलं किंवा दुपारी घरी येणार, म्हणून आय विल वेट फॉर यू. वेट म्हणजे वाट पाहणं, फॉर यू तुझ्यासाठी, मी तुझ्यासाठी वाट पाहीन. आय मिस यू सो मच, आता इमॅजिन केलंय की शाळा संपली, मूल घरी आलं आपलं आणि मग घरी आल्यावर आपण त्याला वेलकम केलं की या म्हणून, या पिल्लू असं काय आपण म्हणू आपल्या बाळाला ते. आणि मग आपण काय म्हणू शकतो इंग्लिशमध्ये? आय मिस यू सो मच, मी तुला इतकं मिस केलं, तुझी आठवण आली खूप मला दिवसभर. गिव्ह मी अ हग, गिव्ह मी अ हग, HUG हग, गिव्ह मी अ हग म्हणजे मला मिठी मार, प्रेमाने मुलं मिठी मारतात आई बाबांना, तसं मला मिठी मार. गिव्ह मी अ हग, गिव्ह म्हणजे दे, पण इथे मिठी मार, हग म्हणजे मिठी मारणं. हाऊ वॉज युअर स्कूल, हाऊ वॉज युअर स्कूल, जनरली प्रश्न आपण विचारतो कशी झाली शाळा, कसा झाला आजचा दिवस. हाऊ वॉज युअर स्कूल, वॉज का भूतकाळ, शाळा झालेली आहे म्हणून हाऊ वॉज युअर स्कूल. एन्जॉईड क्वेश्चन आहे, एन्जॉईड मजा केली ते. ओके कम नाऊ हॅव स्नॅक्स, घरी आलंय संध्याकाळ झाली असं धरलं तर काय म्हणू आपण? ओके जनरल गप्पा मारून झाल्या, छान झालं ना सगळं वगैरे विचारून झालं, चला मग आता थोडस काहीतरी खाऊन घे. त्यासाठी इंग्लिशमध्ये आपण म्हणू ओके कम नाऊ, ये आता. हॅव स्नॅक्स, स्नॅक्स म्हणजे रात्री सॉरी संध्याकाळचं जे थोडंसं खाणं असतं ते स्नॅक्स, संध्याकाळचं थोडं काहीतरी खाऊन घे. फिनिश होमवर्क, खाणं झालं की जनरली मुलांना आपण सांगतो तुला होमवर्क कम्प्लीट करून टाक. फिनिश होमवर्क, होमवर्क म्हणजे गृहपाठ पूर्ण कर. इट्स टाइम टू स्लीप, आता मधलं बऱ्याच गोष्टी असतात ऍक्च्युअली दिवसातला, पण साधारण एक रात्र झाली असं धरूया आपण, मग काय म्हणून चला आता झोपायची वेळ झाली रात्रीची, म्हणून इट्स टाइम टू स्लीप, इट्स टाइम टू स्लीप, झोपायची वेळ झाली. गुड नाईट, चला मग आता झोपायला गेलं मूल आपलं, मग आपण त्याला काय म्हणू? गुड नाईट, शुभरात्र. स्वीट ड्रीम्स, गोड गोड स्वप्न पडू देत, स्वीट ड्रीम्स. असं एक जनरल मुलांचं रुटीन या वाक्यांमधून एकूण 38 सेंटेन्सेस मी घेतली आहेत. जनरल रुटीन मी घेतलंय, अजून बरंच काही आपण ऑफकोर्स म्हणू शकतो, भरपूर गोष्टी वेगवेगळ्या असतात, घेत राहीन मी असंच, पण ही वाक्य अगदी कॉमन आहेत. तुम्ही अगदी चांगली जर लक्षात ठेवली, परत परत व्हिडिओ ऐकून, जर परत परत ऐकून तुम्ही स्वतः म्हणत राहिलात, तुमच्याही तोंडात बसतील आणि तुमच्यामुळे मुलंही सहजपणे इंग्लिश बोलायला लागतील.
सो असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. आणि हे माझं पुस्तक 1000 सोपी रोजची वाक्य, यात सुद्धा अशी बरीच सोपी वाक्य रोजच्या जीवनातली भरपूर वेगवेगळ्या टॉपिक्सवर मी घेतलेली आहेत. पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहेच. लिंक मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. नक्की विकत घ्या, खूप उपयोगाचं आहे सगळ्यांसाठी. सो थँक्स वन्स अगेन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. असेच व्हिडिओज पाहत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्स वन्स अगेन. बाय बाय.